श्रावणी सोमवार निमित्तानं देशभरातून आद्य ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची प्रचंड गर्दी उसळलेली आहे। मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये सध्या भाविकांची गर्दी उसळलेली आहे आणि या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी। ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वरामध्ये आज पहिल्या श्रावण सोमवारी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी आपण थेट गाभाऱ्यामधून प्रेक्षकांना दर्शन देतो। आपण बघू शकतोय की संपूर्ण गाभारा हा गर्दीनं भरलेला आहे। अगदी हर हर महादेवाचा गजर आपल्याला प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळतोय आणि आपण जर बघितलं तर त्र्यंबकेश्वर मंदिराच्या बाहेर 3 ते 4 किलोमीटरपर्यंत पावसामध्ये अनेक भाविक हे तिष्ठत उभे आहेत। समोर आपल्याला आद्य ज्योतिर्लिंग या ठिकाणी दिसतंय। सर्वात महत्त्वाचं हे यासाठी आहे की या शिवलिंगामध्ये त्र्यंबकेश्वर, महादेव आणि विष्णू या तिघांचाही या ठिकाणी वास आहे। म्हणजे आपण ब्रह्मा, विष्णू, महेश या तिघांचा वास असलेलं हे एकमेव भारत देशातलं लिंग असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक नतमस्तक होण्यासाठी श्रावणामध्ये येत असतात। आज पहिला श्रावण सोमवार असल्यामुळे अधिक गर्दी या ठिकाणी आहे। आजच्या दिवशी दर्शन घेण्याचा अनेक भाविकांची ही श्रद्धा असते आणि त्यामुळे जवळजवळ 3 लाख भाविक आज त्र्यंबकेश्वरामध्ये दाखल झालेले आहेत। आजचा पूर्ण दिवस हा धार्मिक वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी, धार्मिक कार्यक्रमांनी त्र्यंबकेश्वरमध्ये साजरा होणार आहे। पालखी निघणार आहे, त्याचबरोबर पालखीचं दर्शन घेण्यासाठी गर्दी असणार आहे आणि यासाठी कडेकोट बंदोबस्त लावण्यासाठी जवळजवळ 400 पोलीस या ठिकाणी तैनात आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह योगेश खरे, झी मीडिया, त्र्यंबकेश्वर, नाशिक।